दत्ताभाऊ गवारी यांचा उपोषणाचा 5वा दिवस आहे। त्यांनी उपोषण का केलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आश्रमशाळेमध्ये जे जेवण येतं ते जेवणामध्ये आळ्या निघल्या, बरोबर ना दत्ताभाऊ? आणि हे आळ्या निघणं म्हणजे त्या ठिकाणी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हे जेवण त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठं घातक आहे। त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे असं दत्ताभाऊ गवारी यांना मनोमन वाटलं आणि म्हणून त्यांनी जीवाची पर्वा न करता 5वा दिवस आहे, काही न खाता काही न पिता ते 5व्या दिवशी सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसले आहे। त्यांचा उपोषण करण्याचा विषय हा अतिशय चांगला आहे। तर त्यांचं असं म्हणणं आहे या उपोषणाच्या माध्यमातून की जे आश्रमशाळेला जे जेवण मिळतं ते ताजं, सकस आणि चांगलं मिळावं अशी त्यांची एक धारणा आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे। मी सह्याद्री शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश या सह्याद्री शेतकरी संघटनेच्या वतीने दत्ताभाऊ गवारी यांच्या उपोषणाला जाहीरपणे पाठिंबा दर्शवतो। धन्यवाद। उपोषण स्थळी भेट द्यायला जवळपास आजचा उपोषणाचा 5वा दिवस आहे। 5व्या दिवसानंतर आपण आणल्यात एकंदर आता तुम्ही उपोषण करण्याची माहिती घेतली आणि प्रशासनाच्या दृष्टीने की काय असणार आहे कसं? मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो उपोषणाच्या अनुषंगाने गवारी सरांच्या ज्या काही मागण्या होत्या त्याच्या अनुषंगाने आम्ही यापूर्वीच आदिवासी विभागाला म्हणजे आदिवासी विभागाशी संबंधित जे काही मागण्या होत्या त्याच्या बाबतीत आम्ही त्यांना पत्र दिलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने किंवा याच्यामध्ये मागण्याच्या अनुषंगाने चौकशी करून त्यामध्ये उपोषण करताना काही म्हणजे तुम्ही काय कारवाई केली त्याच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी सांगितलं होतं आणि मेडिकल ऑफिसर यांच्याद्वारे त्यांची तपासणीसाठी आम्ही हे केलं होतं। आज या ठिकाणी भेट दिली असता किंवा त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि परत आता 1-2 दिवसात त्यांचं जे काही प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बद्दल असेल किंवा आश्रमशाळेच्या कामकाजाबद्दल असेल जे काही तक्रारी आहे त्याच्या अनुषंगाने निवेदन पाहिल्यानंतर मी आदिवासी विभागाच्या आयुक्तांना श्री गोपीचंद कदम सर जे आहे की त्यांच्याशी मी फोनवर बोललो असता की त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की कारण 1-2 दिवसापूर्वीच एक म्हणजे डहाणू प्रकल्प अधिकारी त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित आश्रमशाळेमध्ये की जी काही तपासणी ती तयार करून गेलेली आहे आणि आज पुन्हा आता डेप्युटी कमिशनर चव्हाण साहेब या ठिकाणी मागण्यांच्या अनुषंगाने त्यांनी जे काही प्रस्तावित केले किंवा त्याच्या अनुषंगाने ते या ठिकाणी प्रत्यक्षात भेट द्यायला येणार आहे। साधारणतः ते 3-4 तासात या ठिकाणी येतील। आमच्या वतीने पण कार्यकारी दंडाधिकारी म्हणून आम्ही नायब तहसीलदारांना नेमलेले आहे आणि त्यांची एक पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित असलेली जी मागणी आहे की गुन्हा दाखल करायच्या होत्या त्या बाबतीत मी PI साहेबांशी बोललो असता किंवा त्याच्या संदर्भातली जी काही कारवाई आहे त्या अनुषंगाने त्यांनी अहवाल पाठवणं किंवा काही वरिष्ठांना त्यांचं पाठवलेलं आहे। त्याच्यामध्ये जे काही इन्स्ट्रक्शन येतील नियमानुसार ते पुढील कारवाई करणार आहे आणि आज संध्याकाळी ज्यावेळेस चव्हाण साहेब येतील त्यावेळेस PI साहेबांना पण मी सांगितलेलं आहे किंवा आदिवासी विभाग आणि पोलीस विभाग ह्या 2 विभागाशी यांच्या मागण्या आहेत त्याच्या अनुषंगाने की जे काही त्यांनी कारवाई केली किंवा कारवाई प्रस्तावित करणार आहे त्याच्या अनुषंगाने त्यांना निवेदन दिल्यानंतर आम्ही उपोषणकर्त्यांना पण विनंती केलेली आहे की आंदोलन हे आपण जे आहे की ते लोकशाही मार्गाने आपलं चालू आहे की ते चालूच राहणार आहे, परंतु त्यामध्ये ह्या जी काही प्रक्रिया असेल त्यामध्ये की एखादी चौकशी समिती असेल किंवा म्हणजे आदिवासी विभागाने जे काही याच्यामध्ये कारवाईच्या अनुषंगाने जे काही रिपोर्ट मागितले असतील किंवा काही कारवाई प्रस्तावित करणार असेल तर त्यांना थोडी मुदत देणं किंवा त्यामध्ये काही गठीत करणार असतील कोणती समिती वगैरे तर त्या समितीला वाटलं तर तुम्ही इथं पुढे तुमच्याकडचे काही कागदपत्र असतील ते तुम्ही सबमिट करा, तोपर्यंत तुम्ही आंदोलन स्थगित करा आणि बाबा त्यामध्ये पूर्ण कारवाईच्या अनुषंगाने सर्व कोणत्याही गोष्टीवर कारवाई करताना सर्व गोष्टीच्या चौकशी करून त्यामध्ये नियम डावलून किंवा नियमाचा भंग करून जर काही झालं असतं तर निश्चित त्याच्यामध्ये तो विभाग त्या जो कोणी दोषी असेल त्याच्यावर 100% कारवाई। 2 दिवसापूर्वी त्यांची कमिटी येऊन गेली, कमिटीने प्रत्यक्षात तक्रारीच्या अनुषंगाने तिथं तपासणी पण करून गेलेली आहे। तेव्हा आदिवासी विभाग काही करत नाही असा विषय नाही की ऑलरेडी याच्यामध्ये त्यांची कारवाई चालू झाली आहे, फक्त
त्याच्यामध्ये त्यांच्या कारवाईचे त्या डिपार्टमेंटच्या नियमाप्रमाणे ते पूर्ण करतील. उपोषण करताना आता तेच आव्हान आहे किंवा आज संध्याकाळी डेप्युटी कमिशनर आज मुंबईवरून येते ते डेप्युटी कमिशनरांनी व त्यांचे काही मागण्याच्या अनुषंगाने त्यांनी जे काही आता आश्वासन पूर्तीच्या अनुषंगाने जे काही पत्र देतील किंवा यांच्या अधिकच्या काही मागण्या असतील ते त्यांना सांगून कुठेतरी याच्यामध्ये सुवर्णवती सांगून हे आंदोलन स्थगित करून लोकशाही मार्गाने त्यांचा लढा त्यांनी इथं पुढे चालूच ठेवावा आणि ज्यामध्ये जे काही अनियमितता असेल त्याच्या बाबतीत अजूनही त्यांच्याकडे काही तक्रारी असेल तर त्यांनी त्या डेप्युटी कमिशनर साहेबांच्या समोर मांडाव्यात आणि कुठेतरी मध्य सांगून हे आंदोलन स्थगित करून, कारण त्यांची आता जो 4-5 दिवस आहे, तब्येतीला पण काही हानी पोहोचू नये किंवा काही याचा विचार करून त्यांनी स्थगित करून पुढे आपला लोकशाही मार्गाने लढा चालू ठेवा असं मी आवाहन करतो.